रेकॉर्डिंग झाली का? ऍस्ट्रो साधना कॉस्मिक हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुम्ही रेकी या विषयाकडे वळला म्हणजे समजा की रेकीनीच तुम्हाला बोलवलेलं आहे. कारण माणसाच्या जीवनातले प्रॉब्लेम, समस्या, दुःख किंवा म्हणजे आता दुःख हे 4 प्रकारचे असतात, तणाव हे 4 प्रकारचे असतात, शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि नातेसंबंध. याच्याशिवाय दुसरं कुठलंही दुःख माणसाच्या जीवनात नसतं. आणि त्या त्रासाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा माणूस जीवनाबद्दल नकारात्मक विचार करायला लागतो, नैराश्य त्याच्या पदरी यायला लागतं. पण जेव्हा रेकी तुम्ही अटेंड करायचं ठरवता तेव्हा लक्षात घ्यायचं की आता ते सगळं संपत आलेलं आहे, आता ते सगळं संपणार आहे. तेव्हा सगळ्यांचं ह्या रेकी साधकाच्या प्रवासामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता आजपासून रेकी साधक बनायला चाललेलो आहोत. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला आपण समजून घेणार आहोत आणि ती ऊर्जा ग्रहण करण्याची ताकद आपल्यामध्ये आपण निर्माण करणार आहोत. तेव्हा पहिल्यांदा माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःवर आधी विश्वास ठेवा, नंतर ब्रह्मांडीय ऊर्जेवर विश्वास ठेवा, 100% विश्वास ठेवा. तो विश्वासच तुम्हाला तुमच्या तणावातून, तुमच्या त्रासातून, तुमच्या जीवनात हव्या असलेल्या बदलासाठी, तुमच्या स्वतःच्या लाईफच्या ग्रोथसाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला मदत करणार आहे आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे. अनेकांची अनेक कारणं असू शकतात. रेकी शिकण्यापाठीमाग अनेक कारणं असू शकतात. कुणाला पर्सनल ग्रोथ हवी असते, कुणाला जीवनात परिवर्तन हवं असतं, कुणाला तणावापासून मुक्ती हवी असते, कुणाला शारीरिक व्याधीपासून मुक्ती हवी असते, तर कुणाला पैशाच्या ग्रोथ मध्ये जे ब्लॉकेजेस येतात त्यापासून मुक्ती हवी असते, नातेसंबंधात जे ब्लॉकेजेस येतात त्यापासून मुक्ती हवी असते. त्या सर्व समस्या, तणाव, त्रास यातून बाहेर काढण्याचं काम रेकी करत असते. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही रेकीवरती विश्वास ठेवा. रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, त्याच्यावरती आधी विश्वास ठेवा आणि मग आपण टप्प्याटप्प्याने रेकीकडे वळणार आहोत. बघा, आपण काय शिकणार आहोत? आपण शिकणार आहोत अवचेतन मन आणि अवचेतन मनाची शक्ती, कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड हे आपल्या जीवनाला वळण देत असतं. त्याची शक्ती फार मोठी आहे. तर त्या शक्तीचा आपण आधी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर रेकीचा इतिहास पाहणार आहोत. रेकी म्हणजे काय पाहणार आहोत. रेकीची उपचार पद्धती कशी असते, रेकीने उपचार कसा करतात, शारीरिक व्याधीवर, मानसिक व्याधीवर, आर्थिक व्याधीवर, नातेसंबंधाच्या तणावावर ह्या रेकीने उपचार कसा केला जातो हे आपण पाहणार आहे. रेकीची 5 तत्व आपण पाहणार आहे. आपण दीक्षा घेणार आहोत, शक्तिपात ज्याला म्हणतात. ही दीक्षा घेतल्यानंतर आपल्यामध्ये रेकी आपण ग्रहण करू शकतो एवढी क्षमता आपल्यामध्ये येते. तर ती दीक्षा घेतल्यानंतर त्याचं ऍक्टिव्हेशन करणार आहोत. आपल्यामध्ये असणारी 7 चक्र, त्या 7 चक्रांचा अभ्यास आपण करणार आहोत. आपल्या भोवती असणारा औरा, जे आपलं प्रोटेक्शन सील आहे, त्या औराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. अन्न आणि पाण्याला चार्ज करणार आहोत. फक्त पाणी चार्ज करण्याने आपल्या जीवनात परिवर्तन घडू शकतं. ते कसं हे आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर अन्न पाणी चार्ज करणं, शक्तिपात घेणं, हा एवढा भाग रेकी लेवल 1 मध्ये आहे. औरा बघणं, रेकीचा इतिहास पाहणं, रेकी म्हणजे काय,
हे शिकणं, ऍक्टिव्हेशन घेणं, त्याचबरोबर अवचेतन मनाला समजून घेणं, अवचेतन मनापर्यंत जाण्याचे मार्ग शोधणं आणि 7 चक्राविषयी माहिती घेणं, 7 चक्राचं मेडिटेशन करणं, एवढं आपण ह्या रेकी लेवल 1 मध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर रेकी लेवल 2 आपलं सुरू होईल. मग इथं खूप पाऊस आहे आणि खूप अंधार, म्हणजे खूप मोठा पाऊस आहे, त्यामुळे मी मोठ्याने बोलते, पण आवाज येतोय ना व्यवस्थित? येतं येतं. हा, म्हणजे खूपच अगदी, मी तर म्हटलं आता लाईट गेली आणि इंटरनेट गेलं तर प्रॉब्लेमच आहे, पण अजून तरी हो. काय आभाळ भरून आलेला आहे. हा, इकडे पण आभाळ भरून आलेला म्हणजे पावसाचं वातावरण, पाऊस पडून गेला. मोठा पाऊस चालू आहे आणि अंधार, म्हणजे जवळजवळ रात्रीचे 7-7:30 वाजल्यासारखा अंधार आहे. बरोबर इतका आहे, मोठा पाऊस तुझ्यापर्यंत हे का? हा, चालतंय. आपण हम्म. आता आधी ब्रह्मांडाला समजून घेऊ. हे ब्रह्मांड काय आहे? आपण एवढे तर ज्ञानी नाही आहेत की ब्रह्मांडाला समजून घेऊ, कारण हे ब्रह्मांड आहे, त्याचा कितीही शोध घेतला, कितीही त्याला समजलं तरी ते अनाकलनीय आहे. पण एवढं आपल्याला माहिती आहे की काहीतरी आहे हे ब्रह्मांड, जे निर्गुण आहे, निराकार आहे, सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहे ते, आणि तेच चैतन्य आहे, तेच ह्या सृष्टीचा निर्माता आहे, त्यामुळंच ह्या सृष्टीचं रुटीन आहे, या सृष्टीला शिस्त आहे, वेळच्या वेळी पाऊस पडणं, वेळच्या वेळी थंडी वाजणं, हिवाळा, वेळच्या वेळी उन्हाळा, ह्या किंवा ज्या निसर्गात अघटित घटना घडतात, झाड लहानाची मोठी होतात, आपण लहानाचे मोठे होतो, झाडांना फळं लागतात, आपलं एक जीवन तयार होतं, नदीला पाणी असतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या ब्रह्मांडावर अवलंबून आहे. हे ब्रह्मांडाचे एक चक्र आहे आणि त्या चक्रानुसार ही सृष्टी ही चालत असते. आणि ती फक्त थोडासा तुम्ही अंतर्मुख होऊन विचार करा, या सृष्टीतले प्रत्येक घटक हे फक्त द्यायला आहेत. परत परत आपल्याला काही मागतात का? काही मागत नाही. जसं सूर्य आपल्याला प्रकाश देतो, बदल्यात तो आपल्याकडनं काही मागतो का? नाही मागत. तो सगळ्यांना प्रकाश देतो, चांगल्यांनाही प्रकाश देतो, वाईटांनाही प्रकाश देतो. झाड आपल्याला फळं देतात, आपल्याला लाकूड देतात, आपल्याला सावली देतात, बदल्यात काही मागतात का? काही मागत नाही. कुणीही त्याच्यावर कुऱ्हाड घालणारा माणूस सुद्धा जाऊन त्याच्या बुंध्याला जर बसला सावलीला, तरी झाड असं कधी म्हणत नाही की उठ, तू मला आता मारायला आलेला असेल, माझ्या सावलीला तू बसलास, असं झाड कधी म्हणत नाही. नदी पाणी द्यायला कुणालाही नकार देत नाही. म्हणजे सृष्टीतला कुठलाच घटक हा फक्त देतोय, बदल्यामध्ये काही मागत नाही. हा सृष्टीचा खरा नियम, खरा नियम. आणि मग आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? कोणीतरी उत्तर द्या. अनम्यूट कर स्वतः, माया अनम्यूट कर स्वतःला, कारण हे बोलत राहिलं तरीच हा क्लास पुढे जातो. येते का तुला रवी? हो, आपण एक मानव आहेत, हा सृष्टीतला एक भाग आहे, एक मानव आहे. हा, हा, आपण सृष्टीतला, चालेल चालेल. हा. हम्म. तर ह्या ब्रह्मांडामध्ये एवढे घटक आहेत, एवढे सजीव निर्जीव आहेत, प्रत्येक जण या सृष्टीच्या नियमानुसार चालतो. मानव प्राणी, जो मानव प्राणी या ब्रह्मांडाचा खूप लाडका आहे, खूप वेगळं ब्रह्मांडाने त्याला निर्माण केले, खूप लाडका आहे. कसा लाडका आहे? प्रत्येकाला बुद्धी, सजीवाला प्रत्येकाला बुद्धी दिली या ब्रह्मांडाने, पण मानवाला एक गोष्ट जास्तीची दिली, त्याच्या परड्यामध्ये एक गोष्ट जास्त टाकली. कोणती? विचार करण्याची क्षमता. फक्त मानव प्राणीच एक असा आहे की जो विचार करू शकतो, म्हणजे जे त्याच्याकडे आहे त्याच्या पलीकडे काय आहे ही बघण्याची उत्सुकता मानवाला आहे.
आणि म्हणून मानवाने स्वतःची प्रगती केली असं आपण म्हणतो. पण नैसर्गिक दृष्ट्या ही प्रगती नाहीये, तर ही अधोगती आहे. खूप खूप शोध लावले माणसांनी, सुखी जीवनाच्या मागे धावतोय माणूस. आणि होतंय काय, त्या सुखी जीवनाच्या माग धावण्याचा प्रयत्न करत तो दुःखामध्ये पडलाय, कारण त्याला षडरिपुनी ग्रासलेलं आहे. षडरिपू, ज्याला आपण तमोगुण म्हणतो. तमोगुण फक्त मानवामध्येच आहेत. निसर्गाने प्रत्येकाला त्याच्या एका गुणवैशिष्ट्याने पाठवलेलं आहे. प्रत्येकाला त्याच्या एका गुणवैशिष्ट्याने पाठवलेलं आहे. मानवाला त्यांनी निर्माण करत असताना मानवाला सुद्धा मानवतावादी विचारांनी पाठवलेलं आहे. पण माणूस करता बघा, टप्प्याटप्प्याने आपल्या पूर्वजापासून बघत या की आपल्या जीवनामध्ये कसा बदल होत गेला. आपल्या जीवनामध्ये बदल होत गेला आणि आपण स्वार्थी होत गेलो. जास्तीत जास्त स्वार्थ आपल्यामध्ये येत गेला. जास्तीत जास्त लोभ आपल्यामध्ये येत गेला. जास्तीत जास्त राग आपल्यामध्ये येत गेला. ह्या सगळ्या राग, लोभ, मोह, मत्सर या गुणांनी माणूस त्रासात पडला, दुःखात पडला. आणि मग आपण दोष कुणाला देतो? दोष देतो परमेश्वराला, या ब्रह्मांडाला. काय म्हणतो? हे काय माझं जीवन आहे? काय माझ्या नशिबी आलेलं आहे? हेच का माझ्या नशिबात आहे? हे असंच का घडलं? हे तसंच का घडलं? पण हा विचार करत नाही की माझ्याकडं काय आहे. माझ्याकडं काय आहे? माझ्याकडं काय आहे म्हणजे माझ्यात कोणता दोष आहे, हा विचार करत नाही. तो नेहमी दोषाला काय करतो? दुसऱ्याकडे बोट देतो. आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनात दुःख आलं असं तो म्हणत राहतो. पण हे सत्य नाहीये. हे काय करतं? असे विचार काय करतात? आपल्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतात. आपले विचार खुंटवतात. आपल्या सकारात्मक विचारांना कुठंतरी ते बाधा आणतात. सकारात्मक विचार आपले सोडून देतो आपण. आपल्यालाही कळत नाही की आपल्याकडनं न कळत हे काय होऊन चाललंय. सुखाच्या मागे सुखाची व्याख्या कुणालाच करता आली नाही. सुख तर व्यक्तिपरत्वे असतं. पण सुखाच्या मागे लागून काहीतरी भविष्यामध्ये अंधारामध्ये चाच पडत तो आजचं वर्तमान खराब करतो. पण आजचं वर्तमानच जर तो व्यवस्थित जगला, सकारात्मक जगला, तर त्याचं भविष्य आपोआपच चांगलं होणार आहे. भूतकाळही चांगला असणार आहे आणि भविष्यकाळही त्याचं चांगलं होणार आहे. वर्तमानामध्ये बघा, सगळे सृष्टीतले घटक वर्तमानात जगतात. पशु पक्षी कधी घर बांधतात का? कधी पैशाचा संचय करतात का? कधी अन्न पाण्याचा सुद्धा त्यांनी संचय करून ठेवलाय असं आहे का? नाही. पण जगतात ना ते. जेव्हा गरज पडते पशु पक्ष्यांना तेव्हा ते घरटं बांधतात, पण ते तेवढ्याच पुरतं असतं. आणि मग ह्या सृष्टीच्या या नियमानुसार ते स्वच्छंदी जीवन जगतात, म्हणून कधी ते त्रासात नसतात. पण आपण मात्र लोभापोटी, मत्सरापोटी, हेवेपोटी आपण हे सगळं साठवायचं. माझं भविष्य मला उज्ज्वल करायचंय असा विचार करून ह्या गोष्टी करत राहतो. आणि याच्यातनं आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता यायला लागते. नकारात्मक. आणि ही नकारात्मकता आपल्या जीवनात ब्लॉकेजेस तयार करते. प्रत्येक कामात अडथळे निर्माण करते. प्रत्येक कामात. मग ते काम वेळेवर होत नाही. आपले कर्म बिघडतात. आपलं कर्म बिघडतं. आणि हे बिघडलेलं संचित, हे बिघडलेलं कर्म आपल्यासोबत सतत वाहत राहत, सतत येत राहत. कारण जेव्हा आपण गतप्राण होतो तेव्हा फक्त हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर मातीमध्ये मिसळतं.
पण जी प्राणज्योत छोटीशी असते ती जी निघून जाते, ती प्राणज्योत म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ज्याला आपण शिकणार आहोत. ही प्राणज्योत म्हणजेच ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ज्याला आपण ऑक्सिजन सुद्धा म्हणतो. तर त्या ऑक्सिजनचा उपयोग आपल्या जीवनात आपल्याला आता करून घ्यायचा आहे. ती फक्त आपल्याला श्वास घ्यायला आहे असं नाहीये, तर आपल्याला सुखी करण्यासाठी ती आहे. जसं सगळ्या सृष्टीतल्या घटकांना ती सुखी करते, तसं ती आपल्याला सुद्धा सुखी करण्यासाठी आहे. पण आपल्याला ते माहित नाही, त्याचं टेक्निक आपल्याला माहित नाही, कारण काल परत्वे आपल्यापासून ते लुप्त होत गेलं. अगोदरच्या काळामध्ये ऋषी मुनी त्याचाच वापर करत होते. जे महात्मे होते ते त्याचाच वापर करत होते. त्यांनी हात असा करून आशीर्वाद दिला की त्या माणसाचं सगळं दुःख निघून जायचं. म्हणजे काय होत होतं, ती ऊर्जा. आता आपल्याला पण असाच हात करायचा, असाच हात करून आपल्याला आशीर्वाद द्यायचा दुसऱ्यांनाही, स्वतःलाही. स्वतःमध्ये सुद्धा आपल्याला बदल घडवायचा आहे. फार सुंदर आहे हे रेकी प्रवास, खूप सुंदर आहे. जेव्हा आपण सकारात्मक बनतो ना, तेव्हा आपल्यासारखा आनंदी कोणीच असत नाही. खूप आनंद, ज्याला इनर स्माइल म्हणतात, ते इनर स्माइल तयार होतं आपल्यामध्ये. आणि ते इनर स्माइल आपल्याला करायचं. तेव्हा रेकी लेवल 1 हे आत्मशोधन म्हणजे स्वतःला शोधणं आणि आत्मशुद्धीकरण म्हणजे स्वतःमध्ये स्वतःची शुद्धी करणं. जे काही आपल्याला षडरिपू चिटकलेले आहेत, ज्याच्यामुळं आपल्याला हे ब्लॉकेजेस तयार झालेले आहेत, ते ब्लॉकेजेस दूर केल्यानंतर आपण एक निर्मळ जेव्हा बनतो, तेव्हा सगळं वातावरण सकारात्मक होतं, घरातलं वातावरण सकारात्मक होतं. जे आपल्याला वाटतं अरे हे असं होऊ शकतं का, तेव्हा रेकी शिकताना लॉजिक लावायचं नाही. लॉजिक लावलं तर मॅजिक होत नाही. लॉजिक अजिबात लावायचं नाही. बस हे होणार आहे, हे घडणार, हे घडतच, हे होतच असं गृहीत धरायचं आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं. आता आपल्याला बघा, आपलं आत्मशोधन आहे, आपलं आत्मशुद्धीकरण करण्याची गरज आहे. म्हणून रेकी लेवल 1 आहे. का गरज आहे? आपणही त्याच बाजारात आलेलो आहोत. आपल्यामध्ये पण ते सगळे षडरिपू आपल्यामध्ये ग्रासलेले आहेत आणि म्हणून आपण सर्वसामान्य बनलोत, महात्मे नाही. आपली संतांची परंपरा आहे. जेव्हा आपण एकेका संतांना आठवतो, तेव्हा लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास झाला, तुकाराम महाराजांना किती त्रास झाला, पण त्यांनी त्यांची सकारात्मकता सोडली का? अजिबात नाही. त्याचं उदाहरण आपण नंतर घेणारच आहोत. तेव्हा पहिलं काय लक्षात घ्यायचंय आपल्याला? आपल्याला स्वतःला शुद्ध करायचं. तेव्हा तुम्ही दोघांनी ठरवा, तुम्ही ठरवून घ्या मनामध्ये की माझ्यामध्ये काय आहे जे की माझ्या जीवनामध्ये अडथळे. माझ्यात जास्त राग आहे, माझ्यात जास्त मत्सर आहे, मला जास्त लोभ आहे, किंवा मला जास्त गर्व आहे. मला प्रत्येकाला आपापली गुण माहित असतात. तर ती आधी ठरवून घ्या की माझ्यामध्ये दोष कोणते आहेत आणि कोणत्या दोषामुळं कोणत्या दोषामुळं माझ्या जीवनात तणाव निर्माण होतो. मला सांगायची काही गरज नाही, तुमच्या तुम्ही मनामध्ये ठरवायचंय आणि लिहून पण काढायचंय. एका वहीवरती ते लिहून काढायचंय, फार गरजेचं आहे. मी जेव्हा जेव्हा जी जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगेन, ती ऍक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे. तुम्ही लिहायचंय, लिहिल्यानंतर त्याची तीव्रता कमी होते. तर स्वतःमधले दोष आधी तुम्ही लिहून ठेवा. जास्त नसतील, जे काही असतील ते तुमचं तुम्ही शोधा मनातल्या मनात, आणि माझ्यात काय दोष आहेत. काय त्याच्यामध्ये? मला पटकन राग येतो,
मी पटकन चिडते, मला कुणी मध्येच टोकलेलं आवडत नाही, मला माझ्या मनासारखं करायचं असतंय, दुसऱ्यांचं मला ऐकायला नाही जमत, जे काही असेल ते. माझ्या मनासारखं तशी कोणी वागत नाही असं वाटतंय. जे असेल ते असेल, घेऊन ठेवायचं. वहिनीला पण नाही दाखवायचं. ते त्यांना दाखवत नाही. दाखवायचं, बदल करा. बदल झाल्यानंतर वहिनीला अजिबात आपोआपच कळणार आहे. हम्म. हम्म. आपल्यामध्ये बदल झाल्यानंतर आपोआपच कळणार आहे की काय आहे आपल्यामध्ये हे आप- विनाकारण, हे आणि आपण दुसरं जोपासलेल्या गोष्टी आहेत. आपण दुसरं विनाकारण त्या स्वतःमध्ये आणलेल्या आहेत, कारण नसताना. त्याची काहीच गरज नाही आपल्या लाईफमध्ये, पण ते आपण आणून ठेवलेत. आपले दोष प्रत्येकामध्ये आहेत, ते हम्म. प्रत्येकातच आहेत. आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांना आपण जे करतो तसंच वागावं, तर ते हा प्रत्येकाला जमत नाही त्याच्याला. आपल्याला काय वाटतं, आपल्याला आपण जे करतो ते पण दुसऱ्यांना तसंच करावं. हा म्हणजे पण ते तसं तेवढी क्षमता दोघांची वेगळी असते ना. मी ते पण सांगणार आहे, ते पण हा, सांग. बरोबर. आणि हा त्यामुळे काय होतं, मग आता असं वाटतं की आपल्याला असं केलं, ह्याने का जमत नाही, का करत नाही ते, असं पण आहे. हा तो थोडी चिडचिड होते असं होतं. त्याच कारण तेच आहे ना, आपल्याला वाटतं की आपल्या मनासारखं करावं, पण करा. प्रत्येकाची आपापली एक विचारसरणी असते. हम्म. तर आता हे दोष आपण लिहून ठेवले. ओके. बरं. आता आपल्या लाईफ मध्ये हम्म. ब्लॉकेजेस निर्माण करणारी एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे नकारात्मकता. आज नकारात्मकता आपल्या जीवनामध्ये इतकी वाढलेली आहे, इतकी वाढलेली आहे. कोणती नकारात्मकता? दुसऱ्यांबद्दलचा राग. दुसऱ्यांबद्दलचा राग आपण मनात असा पोसून ठेवलाय, त्याला सगळं अन्न पाणी पंचपक्वान्न खाऊ घालून त्या रागाला असं ठेवलंय आपण मनामध्ये. तो व्यक्ती कधीतरी 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी एखादी गोष्ट बोलून गेलेला असतो, पण आपण त्याला मस्त जोपासून ठेवलंय. त्या व्यक्तीला काही फरक पडतोय का? तो बोलून गेला निघून, त्याचं लाईफ तो जगतोय, तो खुश आहे त्याच्या लाईफ मध्ये, त्याला काही फरक नाही पडला, तो बोलला गेला, झालं सगळं. पण आपण मात्र त्याला पकडून ठेवलंय आपल्या मनामध्ये. नुसतं पकडूनच ठेवलंय नाही, तो समोर आला की आपली तळपायची एक मस्तकाला जाते. हो, त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे, खूप तो तुमचं नुकसान केलेलं आहे त्यांनी, पण करून तर गेला, तो करून तर गेला. तो त्याच्या लाईफ मध्ये खुश आहे, तो बोलून गेला, रागवून गेला, भांडून गेला, जे काही करायचंय ते तो करून मोकळा झाला. पण आपण त्याला पकडून ठेवलंय, तो तर खुश आहे तिकडं, त्याचं लाईफ तो जगतोय, पण आपण त्याला पकडून ठेवलंय. आणि त्या पकडून ठेवण्याने काय झालेलं आहे, मनामध्ये नकारात्मकतेची विषवल्ली वाढत चालली, चीड वाढत चालली, राग वाढत चालला, आणि सकारात्मक गोष्टीला जागाच नाहीये मनात. का ठेवलं आपण त्याला? काही गरज नाही ना ठेवायची. आणि आपण कुणाला तरी बोललेलं असतं काहीतरी, आपल्याकडूनही काहीतरी झालेलं असतं, मग त्याचाही खेद आपल्या मनामध्ये असतो, त्याही गोष्टी आपल्याला त्रास देत असतात. त्या म्हणजे त्या व्यक्तीने ते ऐकलेलं असतं, तो त्याच्या ह्याच्यात असतो तो, पण आपल्याला कुठंतरी गिल्ट होत असतं. आपल्या मनामध्ये अशी घटना घडतात, पूर्ण आयुष्यामध्ये ह्या घटना घडत असतात, आपण ते मनामध्ये साठवून ठेवतो. आणि हेच कारण आहे की आपल्यामध्ये नकारात्मकता वाढत जाते, कारण आपल्या अवचेतन मनाला, अवचेतन मन ज्याच्याकडं 90% ऊर्जा आहे आणि ब्रह्मांडाशी तो डायरेक्ट कनेक्टेड आहे, त्याचं कनेक्शन, त्या अवचेतन मनाला आपण हेच देत राहतो. झोपलं की तेच, उठलं की तेच, सतत डोक्यामध्ये तेच. सकारात्मक विचाराला अजिबात जागा नाहीये. हे जे आहे
हे आपल्याला खूप त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा आज काय करायचंय तर डोळे बंद करायचे. आता मी सांगते. हम्म डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ. हम्म. श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित. पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा श्वास सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय. जाणारा श्वास नकारात्मक ऊर्जा घेऊन जातोय. लक्ष श्वासावर. पूर्ण लक्ष श्वासावर. तुम्ही श्वासाशी जोडले गेलात. तुमच्या नासिकेतून जाणारा श्वास आता तुम्हाला दिसतोय. तो पांढऱ्या रंगाची ऊर्जा तुमच्या नासिकेतून तुमच्या शरीरात प्रवेश करतेय. तुमच्या मनाशी तुम्ही मनाने त्या श्वासाशी जोडले गेलेला आहात. मनाने श्वासाशी जोडले गेलेला आहात. आता तुम्ही श्वासाबरोबर तुमच्या शरीरात प्रवेश करताय. तुमच्या सूक्ष्म रूपाने तुमच्या शरीरात तुम्ही प्रवेश केलेला आहे. तुम्ही पाहताय तुमचं मोठं हृदय. तिथं तुम्हाला एक दरवाजा दिसतोय. दरवाजा. त्या दरवाजातून तुम्ही आत प्रवेश केलाय. तुम्ही पाहताय तुमच्या जीवनात येऊन गेलेल्या त्या सर्व व्यक्ती ज्या तुमच्या मनाच्या जवळ आहेत. त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या वागण्याचा तुम्हाला त्रास झालाय. बघा त्या व्यक्तींना. बघा ते दिसतायत तुम्हाला. ते शब्द, त्या शब्दाने तुम्ही दुखावले गेलात. त्या घटनेने तुम्हाला खूप त्रास झालाय. बघा ते सगळे दिसतायत तुम्हाला. त्या सगळ्या व्यक्तींना, त्या घटनांना, त्या प्रसंगांना, त्या शब्दांना सगळ्यांना तुम्ही पाहताय. तुम्ही त्यांना एकेकाला त्या दाराच्या बाहेर काढलेलं आहे. दाराच्या बाहेर काढले. ते शब्द, त्या घटना, ते प्रसंग, त्या व्यक्ती ज्यांनी तुम्हाला खूप त्रास दिलाय. आजपर्यंत ते तुमच्या मनामध्ये आहेत.
त्यांना तुम्ही बाहेर काढले, हाताला धरून बाहेर काढले. सगळ्यांना तुम्ही बाहेर आणलेलं आहे. सगळ्यांना तुम्ही बाहेर आणले. बघा बघा, कित्येक जण तुमचं ऐकत नाहीयेत. तुम्ही विनंती केली आहे त्यांना बाहेर येण्याची, बाहेर येण्याची विनंती केली आहे. त्यांना घेऊन तुम्ही आता बाहेर आलात. बाहेर आलात, सगळ्यांना घेऊन बाहेर आलात. पुन्हा तुमच्या हृदयाच्या बाहेर तुम्ही पाय ठेवले. ते दार आता आपोआप बंद झालंय. ते दार आता आपोआप बंद झालंय. ज्या श्वासाच्या माध्यमाने तुम्ही आत गेला होतात, त्याच श्वासाच्या माध्यमाने त्या सगळ्या नकारात्मकतेला घेऊन तुम्ही पुन्हा परत आला. तुम्ही पुन्हा परत आला. परत आला. सगळ्यांना घेऊन परत आला. त्या शब्दांना, त्या प्रसंगांना, त्या घटनांना, सगळ्याला घेऊन तुम्ही परत. हळूवार हात रब करा. दोन्ही डोळ्यावर ठेवा. हात रब करा. दोन्ही डोळ्यावर ठेवा. डोळे उघडायचे जास्त घाई करू नका. हळूवार डोळे उघडा. बघा, ते सगळ्या घटना, त्या घटनेशी निगडीत असलेले व्यक्ती, ते प्रसंग, ते शब्द सगळं तुम्हाला लिहून काढायचंय. ती एक 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी. आणि हे आज लिहून लगेच तुम्ही विसराल असं नाहीये. हे विसरण्यासाठी तुम्हाला 21 दिवस लागतात. कारण तुमचा न्यूरोपाथ वे तयार व्हायला, सकारात्मकतेला 21 दिवस लागतात. आणि आपल्याला ठरवून टाकायचंय की आता आपल्याला ही नकारात्मकता आपल्यामध्ये ठेवायची नाहीये. हे कुणासाठी केलंय आपण? हे आपल्यासाठी केलंय, त्यांच्यासाठी नाही. त्यांना घेऊन यायचंय आणि काय करायचंय? माफ करून टाकायचंय. शब्द लक्षात ठेवा. त्या सगळ्यांना, त्या शब्दांना, त्या प्रसंगांना, त्या व्यक्तीला, सगळ्याला माफ करून टाकायचं. माफ करणं इतकं सोपं नाही, मला माहितीये. पण आपल्याला माफ कुणासाठी करायचंय? आपल्यासाठी करायचं. मी असं म्हणत नाही की जाऊन त्या व्यक्तीला तिथं म्हणा की मी तुझी माफी मागतो किंवा तू मला माफ कर, मी तुला माफ करतो, असं काही म्हणायचं नाहीये आपल्याला. आपल्या मनातल्या मनात आपल्याला माफ करून टाकायचं. त्याच्याबरोबर, आपलं आपल्याबरोबर. तो तसा वागला, त्याची कर्मा. मी तर माझा कर्मा बिघडवणार नाही. आणि असं म्हणून ते लिहून काढायचंय. 21 दिवस ते लिहायचंय. आताही लिहायचंय, विसरताय. मी तेवढ्यासाठी तर तुम्हाला नेलं होतं मध्ये. ते लिहून काढा. लिहून काढायचंय आणि लगेच त्याला फाडून टाकायचं. फाडून टाकून एकतर डस्टबिन मध्ये टाका, नसेल जाळून टाका. जाळणं हा प्रभावी उपाय आहे. आता तुम्ही म्हणाल, का लिहायचं? हा पोरखेळ वाटेल तुम्हाला लिहिणं म्हणजे. तर हा पोरखेळ नाहीये. आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलंय. आणि ही 5 बोट ही पंचमहाभूताचं प्रतिनिधित्व करतात. जे विचार आपल्या मनामध्ये आपण असे बांधून ठेवले होते, ते जर आपल्या शरीरातून बाहेर प्रवाहित करायचे असतील, तर आपल्याला कुणाचा उपयोग करून घ्यावा लागेल? आपल्या पंचमहाभूताचाच उपयोग करून घ्यावा लागेल शरीरातून बाहेर काढायसाठी. तर ह्या बोटातून आपल्याला ते बाहेर काढायचं. तुम्ही लिहून बघा, त्याची तीव्रता नक्की 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 कमी होते.
ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो त्याची तीव्रता ही नक्की कमी होते. मग कुणाच कशासाठी थांबायचंय रवी भाऊ? का नाही लिहिलं? चालू चालू आहे की ऐकायला तुमचं. नाही लिहून काढायचं लगेच. हा हा. हातात छडी नाहीये माझ्याने तर ते खेडीच्या वरच आहे तुमचं फोन. लिहून काढायचं. लिहिल्याशिवाय ते कमी नाही होणार. लिहा, मग तुम्हाला कळेल. 2-4 दिवसातच त्याची हे कळेल. जास्त नसतील, 1-2 घटना, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या घटना असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या घटना असतात. जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्हाला कसं मोकळं झाल्यासारखं वाटेल. आपल्याला मेडिटेशन पण घ्यायचंय शेवटी. एक छान मेडिटेशन घ्यायचं याच्यावर. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही, जोपर्यंत लिहून त्याला बाहेर काढत नाही, तोपर्यंत तुम्ही मोकळे होत नाही आणि तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अवचेतन मनापर्यंत जाता येत नाही. ह्या नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनावरती खूप प्रभाव करतात. खूप. आपल्या आजाराचं मूळ कारण हे नकारात्मक गोष्टी आहेत. झालं तुझं लिहून? काय हो. मायाला म्हणेल, झालं तुझं लिहून? झालं. हा लिहिले लिहिले लिहिले. हा. आता त्याला लिहून फाडून झालं. टाकायचं. त्या कागदाला फाडून टाकायचं, ठेवायचं नाही तसंच. लिहिलं? हा लिहिलं. बघा, आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. आपल्याला पाहिजे तसं आपलं जीवन आपण बनवू शकतो. एवढी क्षमता या ब्रह्मांडाने आपल्याला दिलेली आहे. पण आपल्याला ते माहिती नाहीये त्याचं टेक्निक. आणि आपल्याच कृतीने, आपल्याच विचारसरणीने, आपल्याच सर्व वागण्याने किंवा आपल्या शरीरीपुणे आपण त्या सगळ्या गोष्टीपासून लांब गेलेलो. तुम्ही हे केल्यानं काय होणार आहे? तुम्ही हे केल्यानं तुमची मानसिक ग्रोथ होणार आहे. तुम्ही सकारात्मक बनणार आहात. तुम्ही आनंदी राहणार आहात. तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येणार आहात. अनेकाला प्रत्येक व्यक्तिपरत्वे समस्या ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या होणार आहेत जेव्हा तुम्ही ह्या नकारात्मक विचारातनं बाहेर येणार. तेव्हा आजपासून काय करायचं? ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग आहे त्यांना मनातल्या मनात माफ करायचं, लिहून काढायचं आणि माफ करायचं. आणि ज्यांचं मन आपल्यामुळे दुखावलं गेलंय असं आपल्याला वाटतंय, कित्येक वेळेला आपल्याकडनं दुखावलं जातं दुसऱ्यांचं मन. कित्येक वेळेला आपल्या हातनं चुका होतात. पण माणसाचा इगो आडवा येतो आणि आपण
त्या स्वीकारत नाही चुका, पण अंतर्मनाला म्हणजे त्या सबकॉन्शियस माइंडला माहित असतं की आपण चुकलोय. आपल्या अंतर्मनाला माहित असतं. आपण नेहमी लोकांकडनं म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांकडनं ऐकू, आणि तू नाही जरी म्हणत असशील तरी तुझ्या अंतर्मनाला माहितीये काय खरंय. हम्म. वाक्य आहे ते, वाक्य कशाचं आहे, त्या सबकॉन्शियस माइंडचं आहे. आपल्या अंतर्मनाला माहित असतं की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आणि म्हणून आपण माफी मागायची, मनातल्या मनात ती घटना आठवायची, त्या व्यक्तीला आठवायचं आणि मनातल्या मनात माफी मागायची. बघा, ही ग्रॅटिट्यूडची भावना तुम्हाला कुठल्या कुठं घेऊन सोडते. मूळ ह्या ब्रह्मांडाचं सूत्र काय असेल, ब्रह्मांडाचा गुण काय असेल, तर ही ग्रॅटिट्यूडची भावना, सतत विनम्रतेची भावना, सतत. बघा तुम्ही कुठले म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आठवा, किती त्रास दिला लोकांनी. त्यांनी कधी कुणाला उलटून रागवलं का? कुणाचा राग मनात धरला का त्यांनी कधी? कधीच नाही. नाही नाही. तुम्ही तुकाराम महाराज आठवा, त्यांना तर केवढं मारलं गेलं होतं. त्यांनी कधी कुणाचा राग धरला का? नाही धरला. ते कधी कुणाला उलटून एक शब्दही बोलत नव्हते. आता येशू ख्रिस्त त्यांना सुळावर चढवताना सुद्धा काय बोलले ते? हे देवा, यांना माफ कर, कारण यांना माहिती नाहीये की हे काय करताय. ही भावना आपल्यामध्ये जर असेल, नम्रतेची जर भावना असेल, तर आपल्याला कुठलीही गोष्ट असाध्य नाही. आपण कशावरही विजय मिळवू शकतो. पण ही सतत ग्रॅटिट्यूडची भावना पाहिजे. सतत आपण विनम्रतेने माफी मागणं आणि माफ करणं, ह्या दोन गोष्टी सतत ठेवल्या. एखादा व्यक्ती वागला, चुकीचा वागला, ठीक आहे, त्याला कळालं नाहीये तो तसा वागला, माफ करू. त्याच्याशी रिलेशन नका ठेवू. तुम्हाला वाटतंय ना, ठेवू नका, नको. तुमच्या आयुष्यामध्ये त्याला एंट्री तुम्ही देऊ नका. पण ती घटना तुमच्या डोक्यात ठेवून तुम्हाला ह्या नकारात्मक गोष्टीपासून दूर व्हायचं. कारण ह्या नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात काय काय प्रॉब्लेम करून ठेवतात तुम्हालाच माहिती नाहीये. सगळीकडे ब्लॉकेजेस. मी तुम्हाला एक स्टोरी सांगते आता, की एक लुईस नावाची महिला अमेरिकेमध्ये होती, आणि त्या महिलेवर वयाच्या 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंत पुरुषांकडून अत्याचार झालेला होता. आणि तिला मग एवढा राग होता ह्या जगाचा आणि पुरुष जातीचा, भयंकर राग होता. ते खूप अशी नकारात्मक गोष्टी ती डोक्यात घेऊन राहिलेली होती आणि तिला सतत आत्महत्या करावी असं वाटत होतं. तिला राग होता या सगळ्या गोष्टीचा, कारण तिच्यावर अत्याचार. बघा, ह्या अत्याचार काही फार लहान किंवा साधा सुद्धा नाहीये. पण ती आपल्या सर्वसामान्यांसारखाच विचार करत होती की तिला खूप राग यायचा पुरुष जातीचा, जगाचा राग यायचा, मी जगायच्या लायकीची नाहीये, मी मेलीच पाहिजे, असं वगैरे वगैरे म्हणायची ती. पण तिच्या जीवनात असं एखादं कोणीतरी आलं की ज्याने सांगितलं की तू नन हो, म्हणजे ख्रिश्चन धर्मातली सेविका, धर्मसेविका, ती नन व्हायचा सल्ला दिला. ती नन झाली. नन झाल्यानंतर ती थोडीशी सकारात्मक वातावरणात आली. तिला वयाच्या 40व्या वर्षी कॅन्सर झाला आणि डॉक्टरनी सांगितलं, आता थोड्याच दिवसाची तू सोबतीयेस आणि तू आता जाणार. पण तिला आता थोडस नन झाल्यामुळे माहित झालं होतं की नकारात्मक गोष्टीमुळेच मी कॅन्सर सारख्या आजाराला फेस करते. कॅन्सर सारखा आजार हा म्हणजे छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा आजार हा नकारात्मक गोष्टींमुळे होतो बरं का. 90% आजार हा मानसिकतेवर अवलंबून असतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग तिनं विचार केला की मला कॅन्सर झालाय, मी मरणार आहे, आणि जे नकारात्मक गोष्टी माझ्या डोक्यात आजही आहेत, अरे माझ्यावर ज्यांनी अत्याचार केला ते तर खुश आहेत, त्यांच्या जीवनात ते गेले, पुढे गेले, खुश आहेत, ते विसरूनही गेले असते. पण मी मनात ठेवून काय केलं? मी मनात ठेवून मलाच कॅन्सर झाला, मलाच त्रास झाला. आणि मग तिनं
सगळ्याला माफ करायला सुरुवात केली. प्रत्येक अत्याचार, प्रत्येक ती घटना ती आठवून ते अंतर्मुख होऊन ती माफ करत गेली. असं जेव्हा तिने सत्र सुरू केलं तेव्हा पूर्णतः ती कॅन्सर मधून बरी झाली, पूर्णतः बरी झाली आणि 90 वर्ष जगली. तिनं ते पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव सांगते तुम्हाला, आजही आहे, तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला ते पुस्तक सापडेल. यू कॅन हील युअर लाईफ. यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक आहे तिचं. यू कॅन ही यू कॅन हील युअर लाईफ. तिने अच्छा. काय केलं होतं, मनात हम्म. धरून ठेवलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी स्वच्छ करायला सुरुवात केली आणि ती कॅन्सर मधून बरी झाली, 90 वर्ष जगली. तिने ते पुस्तक लिहिलं आणि पुस्तकात काय केलं माहिती का, तिने 3 तक्ते केलेत. आणि नकारात्मक विचार, त्या नकारात्मक विचार हे नकारात्मक विचार, ह्या नकारात्मक विचारातून हे आजार, आणि ह्या आजारावरती हे सकारात्मक विचार, असा तक्ता तिने त्याच्यात दिलेला आहे. आता आपले भारताचेच डॉक्टर आहेत दीपक चोप्रा, हे अमेरिकेमध्ये खूप मोठ्या, आजही आहेत, ते खूप मोठ्या दवाखान्यामध्ये ते सर्जन आहेत आणि म्हणजे ते भारतीय आहेत पण अमेरिकेमध्ये. मग ते काय कॅन्सरचं ते ऑपरेशन करायचे आणि कॅन्सरची गाठ अगदी मुळापासून ते काढून टाकायचे. पण व्हायचं काय की त्यांना ऑपरेशन करताना वाटायचं की आता या व्यक्तीला पुन्हा म्हणजे कॅन्सर होणारच नाहीये, पण तो व्यक्ती पुन्हा यायचा आणि पुन्हा त्याला कॅन्सर झालेला असायचा. मग त्यांनी या गोष्टीवर खूप विचार केला की असं का होतं. मग त्यांच्या लक्षात आलं, कुठलीही जखम झाली आपल्याला तर ती जखम बरी होण्यासाठी त्या जखमेभोवतीच्या ज्या मदर पेशी असतात त्या डॉटर पेशी तयार करतात आणि त्या डॉटर पेशी मग ती जखम त्या डॉटर पेशीमुळे दुरुस्त होते. असं जखमेचं म्हणजे सायन्सचं एक हे फॉर्म्युला आहे. कुठली जखम आपोआप दुरुस्त होते की नाही, आपल्याला लागलंय कुठं ब्लेड लागले काही लागले तर लगेच ती जखम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरून निघते आणि दुरुस्त होते. ही आपल्यामधली हिल पॉवर आहे बरं का, ही आपल्यामधली हिलिंग पॉवर आहे. निसर्गाने आपल्याला मध्ये एवढी हिलिंग पॉवर दिली आहे की आपले सगळे आजार आपण बरे करू शकतो. त्याचं हे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण पण मी सांगते, पण आता ती मध्ये स्टोरी दुसरीकडे जाईल. तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अरे माणूस जर नकारात्मक विचाराने भरलेला असेल तर त्याच्या सगळ्या पेशीमध्ये, ऑर्गन मध्ये, सगळ्या सेल्स मध्ये नकारात्मकताच असणार. आणि त्या व्यक्ती, कारण तो नकारात्मक का झाला, तो व्यक्ती ज्याला कॅन्सर झालेला आहे तो नकारात्मक का झाला, कारण कॅन्सर हा शब्दच इतका भीतीदायक आहे की त्या व्यक्तीला वाटेल म्हणजे मी काही जगत नाही, आता मी मरतो, माझं सगळं संपलं, माझ्या कुटुंबाचं हे झालं ते, असे नकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये यायला लागतात आणि ते नकारात्मक विचार पूर्ण त्याच्या शरीरावर प्रभाव करतात आणि म्हणून पुन्हा त्याला कॅन्सर होतो. मग त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं तर स्वतःचा त्यांनी मेडिकल फील्डचा राजीनामा दिला आणि आज ते सगळ्यांचं काउन्सिलिंग करत फिरतायत. आताही त्यांचं तेच काम चालू आहे. ते काउन्सिलिंग करतात आणि सांगतात की ही नकारात्मक, म्हणजे मी तुम्हाला आता जे सांगायले, नकारात्मक गोष्टी मनातनं काढून टाका, माफ करून टाकायच्या सगळ्या गोष्टींना. तुमचे शरीर, तुमचे सेल्स, तुमचे ऑर्गन्स सगळे पॉझिटिव्ह बनू द्या. ते पॉझिटिव्ह बनतील तर कुठलेही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि मग त्यांनी ही कॅम्प घ्यायला सुरुवात केली. आजही आहेत ते, आजही ते फिरतायत कॅम्प घेत आणि ते म्हणजे ठिकठिकाणी जाऊन लेक्चर देतात. तुम्ही गुगलवर गेलात आणि डॉक्टर दीपक चोप्रा नाव टाकलं की तुम्हाला त्यांचं सगळं हे होईल, सापडेल सगळं. म्हणजे बघायला काही हरकत नाही की काय असतं ते, आपल्या रेकीसाठी ते सपोर्टिंग आहे.
म्हणजे हे नकारात्मक विचार आपल्या मनावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या एकंदर जीवनावर किती परिणाम करतात हे सांगितले होते. सगळ्यात मोठा आजार कॅन्सर समजला जातो, तर तो सुद्धा नकारात्मक विचारांनी होतो. आणि नकारात्मक गोष्टी आपल्या मनातनं काढून टाकल्या, आपलं मन स्वच्छ केलं, मग फार काही नाही, आपण माफ करून तटस्थ व्हायचं त्याच्यापासून, केलं की आपण त्याच्यातून दुरुस्त सुद्धा होतो. मग आज काय शिकलो आपण? आपण शिकलो की जेव्हा आपण दुसऱ्याला दोष देतो, आपला एक स्वभाव आहे माहिती ना, की काही झालं की दुसऱ्याला दोष देतो आपण, कधी स्वतःला दोष देत नाही. तर त्यांनी तसं केलं म्हणून हे असं झालं. सतत आपण दुसऱ्याला दोष देतो, पण दुसऱ्याला दोष देऊ नका. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये काय आहे, हे का होतंय हे बघा, आणि त्या दोषावर थोडस काम करायला सुरुवात करा. आपल्यामध्ये पण काही दोष असतात. आपल्या मनासारखं सगळ्यांनी वागावं, प्रत्येकालाच वाटतं आपल्या मनासारखं सगळ्यांनी वागावं. त्या क्षणाला जर तुम्ही एखादी गोष्ट म्हणालात की असं करायचंय, आणि पुढच्या व्यक्तीने ती जर ऐकली नाही, थांबा ना 5-10 मिनिटं, तेवढ्या वेळापुरतं शांत व्हा जरा वेळ, मग विचार करा की का म्हणतोय हा तसा व्यक्ती. थोडं शांततेत त्याचा विचार करा, शांततेत विचारा. तोही व्यक्ती, तुम्ही शांत झाल्यामुळे तोही व्यक्ती विचार करेल की काहीच कसे काय नाही बोलले बाबा हे, आणि मग त्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. थोडस स्वतःच्या दोषावर पण आपण विचार केला पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार आपल्या मनातले आपण काढून टाकले. माफ करा, माफी द्या, हे सूत्रच ठेवा. आणि सतत, मी असं म्हणत नाही की आज केलं माफ लिहून काढलं, आज केलं की लगे उद्या आपण हे होणार नाही, पण हे सतत आपण केलं पाहिजे. आपल्या अगोदर लोक डायरी लिहित होते बघा रोज. डायरी लिहायची रात्री झोपताना, त्याचं कारणच ते होतं की आपल्याकडनं काय चुकलंय, आज काय बरोबर झालंय, आपण काय केलंय, हे त्यांना पुन्हा पुन्हा हे करायला, त्याच्यात सुधारणा ते करत होते. बघा, आपण झोपल्या झोपल्या काय येतात आपल्या डोक्यात अगोदर, पडलो आपण अंथरुणावर, दिवसभरात काय केलं आपण, एवढं सुरू होतं आपलं चक, सकाळपासून काय केलं बाबा दिवसभर. विचार कोणते येतात? म्हणजे दिवसभरात आपण म्हणजे कुठं गेलतो का, हा, काय तर त्याच्यात विचार, पहिल्यांदा जास्त विचार पहिले ते विचार कर हा, म्हणजे. हा असा बोलला, त्यानं तसा केला, ते असं हा, झालं, त्यांनी ते दिलं नाही, त्यांनी हे घेतलं नाही, हे सगळे नकारात्मकच विचार येतात. काय येतात? त्याचं सुरुवातीतून. कारण असं आहे की आपण जेव्हा झोपतो, आपण अर्धवट अल्फा लेवलला असतो, आपण अर्धवट झोपलेला असतो, तेव्हा आपलं अवचेतन मन जागी होतं. चेतन मन झोपतं आणि अवचेतन मन जागी होतं, आणि अवचेतन मनापर्यंत हे चेतन मनाने एवढं पोचवलेलं असतं सगळं नकारात्मक गोष्टी, आणि मग त्याची उजळणी व्हायला चालू होते. मग ती रात्रभर राहते. जर मोठ्या प्रमाणात काही असेल तर रात्रभर मग ती डोक्यात राहते. म्हणजे आपणच काय केलं, खाद्य पुरवलं त्या अवचेतन मनाला नकारात्मक गोष्टींच. म्हणून हे नकारात्मक विचार आपल्यामध्ये आणायचे नाही. आता मग काय करायचं बाबा? नकारात्मक विचार आणायचे नाहीत, नकारात्मक विचारांना जाळून टाकायचं, सगळं करायचं, मान्य आहे आम्हाला. पण ते आता अवचेतन मनामध्ये रोज रोज चाललेत ना, त्याचं काय करायचं? आपल्यामध्ये सगळ्या गोष्टीचा खेळ करणारा हा खेळाडी कोण असेल तर ते अवचेतन मन आहे. ते अवचेतन मन बघा, मी शेअर करते, एक मिनिट.
गेलो मी. बघा, हे हे वरचं जे दिसतंय ना, हे समुद्राचा सरफेस आहे. हा दिसायला हा का? हा दिसायला. हा, हा समुद्राचा सरफेस म्हणजे आपल्या मनाचा सरफेस आहे हा. आणि हे एवढंच जे दिसतंय हे कॉन्सिस्ट, जे आपण चालतो बोलतो म्हणजे जे काही आपलं चालू असते मनाचं ते सगळं एवढंच आहे. 10% कॉन्शियस माइंड किती आहे? फक्त 10%. आणि हे सगळं जे खाली दिसतंय हे सगळं सबकॉन्शियस माइंड आहे, हे 90%. आणि सगळं इथूनच चाललेलं असतं, सबकॉन्शियस माइंड मधूनच सगळं चाललेलं असतं. मग आपल्याला काम कुठं करावं लागेल? आपल्या जीवनात बदल हवाय तर आपल्याला काम कुठं करावं लागेल? तर ह्या सबकॉन्शियस माइंडवर. आणि ह्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचण्याचे टेक्निक आहेत 3 गोष्टी. एवढ्या 3 गोष्टी तुम्ही जीवनात करू शकलात, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे. एवढ्या 3 गोष्टी जर तुम्ही जीवनात करू शकलात तर तुमचे जीवनाचे शिल्पकार तुम्हीच असणार आहेत. आता ह्या अवचेतन मनापर्यंत पोहोचण्याचं तंत्र, टेक्निक काय आहे? तर पहिलं आहे अफर्मेशन, दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं आहे मेडिटेशन. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला करता आल्या, तर करायच्या कशा शिकवणार आहे मी. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला करता आल्या तर तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार नक्की बनणार. 3 गोष्टी. बरोबर. तुमच्या अवचेतन मनापर्यंत जाण्यासाठी अवचेतन मनामधली नकारात्मकता काढून टाकून सकारात्मक गोष्टी तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला 3 टेक्निक वापरायचे आहेत. पहिलं आहे अफर्मेशन, दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं आहे मेडिटेशन. 3 गोष्टी केल्या बस, बाकी आणखी काही नाही पाहिजे आपल्याला. एवढ्या 3 गोष्टी झाल्या की आपण आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला पाहिजे तसं आपलं जीवन आपण करून घेऊ शकतो. आता पहिलं बघू आपण अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण सगळं काही जाऊन बसले कुठं? आपल्या अवचेतन मनात. आणि त्या अवचेतन मनाला आपल्याला क्लीन करायचंय आणि क्लीन करून तिथं आता चांगल्या गोष्टीची पेरणी करायची आपल्याला. तर ह्या अवचेतन मनापर्यंत पोहोचण्यासाठी पहिलं आपण अफर्मेशन. अफर्मेशन काय? तर स्वतःला दिलेल्या सूचना. बघा, आठवा, आपण स्वतःला जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा कधीच आपण सकारात्मक बोलत नाही. कुठली छोट्यातली छोटी गोष्ट असू दे, पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये आपल्या तोंडामध्ये काय येत असेल तर नकारात्मक येते. हे मला होईल का? हे मला जमेल का? हे ना अभ्यास करेल का? हे पास होईल का? होणार नाही हे पास, हे होणार नाही हे काम, होणार नाही ही गोष्ट. काहीही कुठलीही गोष्ट घ्या तुमच्या जीवनाशी निगडीत, पहिल्यांदा नकारात्मक आपण बोलतो. आपल्यालाच कळत नाही आपल्या तोंडून कधी निघून जात. आणि ती नकारात्मक अफर्मेशनच आपण पोचवतो त्या अवचेतन मनाला. आता अवचेतन मनाला माहितीये बरं का, चेतन मन खूप खिलाडी आहे, त्याला माहितीये की चांगलं काय आणि वाईट काय. पण त्या बिचाऱ्या अवचेतन मनाला माहिती नाहीये चांगलं काय असतं आणि वाईट काय असतं. जे चेतन मन त्याच्यापर्यंत पोहोचवतं ते स्वीकारत राहत. आणि मग त्याला असं वाटतं की ह्याला हेच पाहिजे. अवचेतन मनाला काय वाटतं? त्याला चांगलं वाईट माहित नाही ना. हा सारखं सारखं हेच म्हणतोय, ह्याला हेच पाहिजे तर ते आहेच. कारण त्याचं डायरेक्ट कनेक्शन ब्रह्मांडाशी आहे, म्हणजेच त्या ऊर्जेशी आहे. म्हणजेच आपण घेत असलेला श्वास. लक्षात येते तुमच्या की हे काही म्हणजे टेक्निकल आहे बरं का, हे शास्त्रीय आहे. आपण श्वास घेतो आपली, म्हणून आपण चालतो, बोलतो, उठतो, बसतो, फिरतो. हा प्राण नावाची ही ऊर्जा आपल्या शरीरातून निघून गेली काय राहते मग? फक्त बॉडी. नावाने सुद्धा कोणी बोलत नाही अमक्याची बॉडी म्हणतात, किंवा बॉडी आणली का, बॉडी कुठपर्यंत आली आहे, किंवा बॉडी घरी आली का असं विचारतात.
त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घेत नाहीत. ती ऊर्जा आहे तर आपण आहे. श्वासातून जी ऊर्जा आपण घेतो ही ब्रह्मांडी ऊर्जा तर आपण आहोत. चालतो, बोलतो, विचार करतो, फिरतो, सुख दुःखाची स्वप्न बघतो, जे काही करतो ते ऊर्जेवर आहे. नंतर हे शरीर सगळं नश्वर आहे, ती निघून गेली की झालं. मग जेव्हा ती निघून जाते ना ऊर्जा, त्याच्यासोबत अवचेतन मन जातं आणि चेतन मन इथंच विलीन होतं. तर चेतन मनाला माहितीये सगळं, चांगलं काय वाईट काय, पण अवचेतन मनाला काहीच नाही माहिती. आणि मग आपण जे देऊ त्याला, त्या अवचेतन मनाला, ते स्वीकारतं आणि मग तो संदेश ती ब्रह्मांडापर्यंत जातो आणि बरोबर मग ब्रह्मांड आपल्या पदरामध्ये तेच टाकतं. आता याचं एक उदाहरण देते तुम्हाला. आता जिजाऊ शिवाजी महाराजांना लहानपणी काय म्हणत असत? जिजाऊ जिजाऊ राजमाता जिजाऊ होत ना. शिवाजी हा महाराज कोणत्या नावाने हाक मारत होत्या लहानपणी? त्या बाळराजे. बाळराज. करेक्ट. हम्म. त्यांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना बाळराजे ही अफर्मेशन दिली. राजे ही अफर्मेशन दिली. सतत राजे राजे असंच त्या म्हणायच्या. राजेशिवाय त्या बोलायच्या नाहीत. आणि हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्या अफर्मेशन मधून बनले. इतकी ताकद असते त्या अफर्मेशन मध्ये. म्हणजे आपण जे बोलतो त्या बोलण्यामध्ये अजून तर मी तुम्हाला सांगणार आहे, अजून तर त्या कृती आपण करणार आहेत. तुम्ही स्वतः ते अनुभवणार आहेत. तुम्हाला स्वतःला ते कळणार आहे की तुमच्या अफर्मेशननी काय होतंय. तर त्या सतत राजे म्हणायच्या, म्हणून अगदी विपरीत परिस्थितीमध्ये गुलामगिरीच्या म्हणजे ही कल्पना सुद्धा डोक्यात येणार नाही अशी त्यावेळची सामाजिक परिस्थिती होती की आपलं स्वराज्य आपण स्थापन करू शकू, मराठ्याचं राज्य आपण स्थापन करू शकू. ही कल्पना सुद्धा त्यावेळेला करवत नव्हती. म्हणजे ते विचारही कुणाच्या डोक्यात येत नव्हते. इतके गुलाम बनलो होतो आपण सगळे, मानसिक गुलाम. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं, स्वराज्याची स्थापना. एवढी ताकद आहे अफर्मेशन. म्हणून आपल्या मुलांची नावं जी ठेवलेली आहेत त्याच नावाने हाक मारायचं. कारण त्याच्यामध्ये जे व्हायब्रेशन असतात, ही ऊर्जा म्हणजे काय व्हायब्रेशन आहेत, हे व्हायब्रेशनची इफेक्ट आपल्यावरती होत असते. सकारात्मक व्हायब्रेशन, दोनच प्रकारची ऊर्जा असते, एक सकारात्मक एक नकारात्मक. ज्या ऊर्जेचे व्हायब्रेशन आपल्यावरती होतात त्यानुसार आपण बनत असतो. म्हणून नेहमी सकारात्मक ऊर्जेचे व्हायब्रेशन घ्यायचे. आपण टोपण नावाने हाक मारतो ना, ते पण चालू पाहिजे. टोपण नावाने हाक मारतो आपण सहसा. ऐकायला नाही आलं मग. मूळ नाव घ्यायच्या ऐवजी आपण टोपण नावाने हाक मारतो सहसा. पिंटू म्हणा असं म्हणतो किंवा बाह्य. त्याच्यासाठी मग ते असं टोपण नाव घेणं बरोबर नाही का मग? टोपण नावाने आपण जे नाव घेतो त्या नावाभोवती एक व्हायब्रेशन असतं. आपण काय करतो, नाव एक ठेवतो आणि चिंटू पिंटू काहीतरी म्हणतो, हो ना. ते चिंटू पिंटू म्हणणं म्हणजे आपण तसे व्हायब्रेशन देणं. पिंट्या म्हणजे पिंट्याच व्हायब्रेशन झालं त्याला. छोटा छोटा. त्यामुळं व्हायब्रेशन हे नेहमी म्हणजे आपण चांगले दिले, आपल्या मुलांना चांगले दिले पाहिजे. बघा आता एक लेकरू पळतंय, चालायला शिकले आपल्या घरात अंगणात. आपण असं कधी म्हणतो का त्याला, चल बाळ हळूहळू चल, चल नाही पडत तू, नाही पडणार तू, चल चल असं म्हणतो? अरे पळू नको पडशील, पळू नको पडशील. पावलाला भीती भीती घालतो मला. आपण असं कधीच म्हणत नाही की तू घाबरू नको, मी आहे, तू चल चल तू, असं म्हणत नाही. आपण म्हणतो अरे जाऊ नको, पळू नको, पडशील पडशील, जाऊ नको पुढे, तू पडशील. ही जी अफर्मेशन जाते, पुढच्या वेळेला तो लेकरू ते पडतच, लगेच 5 मिनिटात पडतच. म्हणजे इतके व्हायब्रेशनचे चुकीचे परिणाम आपल्यावरती होत असतात. मग जपानमध्ये एक मसुरो इमाटो नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्या शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला पाण्यावरती अफर्मेशनसाठी. अफर्मेशन आपल्यावरती प्रभाव टाकतात. अफर्मेशनचा आपल्यावरती प्रभाव होतो, पडतो आणि आपले व्हायब्रेशन निगेटिव्ह होतात किंवा पॉझिटिव्ह होतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पाण्यावरती प्रयोग केला. का केला पाण्यावरती प्रयोग? कारण या सृष्टीमध्ये, या पृथ्वी तलावर
70% पाणी आहे आणि 30% जमीन आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि 30% आपलं बाकीचे म्हणजे मांस मेद जे काही आहे ते 30%. म्हणजे हा रेशो समान आहे. तर काय पृथ्वीवरच्या घटकाचा आणि आपला हा रेशो समान आहे. म्हणजे पाण्यावरती जर चुकीचे व्हायब्रेशन केले तर परिणाम होतो, म्हणजे आपल्यावर सुद्धा होतो हे दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं, पाण्यावरती प्रयोग केले. बघा दाखवते मी. हे बघा, त्यांनी पाणी घेतलं आणि पाण्याला त्यांनी हे पाणी आहे, ज्या पाण्याला त्यांनी थेट नकारात्मक ऊर्जा दिली. त्या पाण्याला म्हटलं तू खूप घाण आहेस, तू अजिबात चांगला नाहीयेस, तू माझ्या जीवनात येऊन तू सगळं माझं वाटोळं केलंस, असं वगैरे खूप नकारात्मक सांगायचं काय, सगळे नकारात्मक व्हायब्रेशन दिले. तर पाण्याचं रूपांतर हे असं झालं पाण्यामध्ये. हे त्यांनी प्रयोग केला पाण्यावरती, ज्याच्या म्हणजे त्या मायक्रोस्कोप खाली वगैरे पाणी पाहिलं तर ते पाणी त्यांना असं दिसलं, ज्या पाण्याला त्यांनी नकारात्मक. यांची पण पुस्तकं आहेत बरं का, द हिडन वॉटर. तुम्ही गुगलवर गेलात तर यांची पुस्तकं सापडतील. मसुरी वाटो टाका, तुम्हाला त्यांची पुस्तकं आणि पाण्यावरचे प्रयोग, अन्नावरचे प्रयोग तुम्हाला दिसतील. मसुरी वाटो. त्याला ते असं साध्या डोळ्याने दिसणार नाही का नाही? एक मिनिट, साध्या डोळ्याने दिसणार नाही का नाही? 7-8 वेळेस साध्या डोळ्याने. साध्या डोळ्यांनी नाही दिसणार ना हे पाणी. साध्या डोळ्यांनी कसं दिसेल आपल्याला? हा हा. पण त्यांनी ते केलेलं. तुम्हालाही बघायचं असेल तर तुम्ही पण प्रयोग करून बघू शकता. साध्या अच्छा. बघण्याचा दुसरा प्रयोग आहे, ते दाखवते मी. साध्या बरं डोळ्यात कशाला, आता तुम्हीच करणार आहात तो प्रयोग, मी शिकवणार बरं. आहे तुम्हाला. हा, चालतंय चालतंय. तुम्हाला इथं सांगते मी की हे हम्म. नकारात्मक ते बोलले म्हणून हे पाणी असं झालं. त्याच पाण्याला त्यांनी लवची भाषा बोलली, प्रेमाने बोलले. ते प्रेमाने बोलले की तू खूप चांगला आहेस, तू जीवन आहेस, तू सगळ्याला तू जिवंत ठेवतोस, असं वगैरे प्रेमाने बोलले. ते लवची भाषा बोलली तर ते पाण्याचे क्रिस्टल आहे बघा असे बनले. हा, हा. किती सुंदर बनले. हम्म. तर पाण्याला थँक्यू म्हटलं. हम्म. थँक्यू म्हटल्यानंतर त्या पाण्याचे क्रिस्टल असे बनले. अच्छा. म्हणजे सॉरी, हे पाणी हे बघा, हे थँक्यू म्हटलेलं पाणी, हे रागवलेलं पाणी, हे लवचं अफर्मेशन दिलेलं पाणी. आणि नंतर अजून एक प्रयोग केला त्यांनी हे अगोदरचं खराब म्हणजे प्रेयर करायच्या अगोदरचं पाणी, हे घाण पाणी, आणि अच्छा. नंतर त्याच पाण्यावर त्यांनी प्रार्थना केली, जी आपण हा, हा. करणार आहेत आता. ती प्रार्थना केल्यानंतर त्या पाण्याचं रूप हे असं बदललं. आपण कॉम्प्युटरवर म्हणजे लक्षात आलं नाही पाण्याची रूप कशी बदलतात. अफर्मेशन, बरं. केवळ अफर्मेशनमुळे. आपण त्या पाण्याला जसं अफर्मेशन दिलं, आपण म्हटलं तू खूप चांगला आहेस, त्याचं रूप बदललं. आपण म्हटलं तू घाण आहेस, त्याचं रूप बदललं. त्या पाण्याला आपण तीर्थाचं म्हणजे तीर्थ मानलं त्याचं. आता साधं उदाहरण देते, आपण तर तीर्थाचं आणणार आहेत आता, बघणार आहेत. पण आपण देवळात जातो आणि तीर्थ घेतो. तीर्थ म्हणजे काय असतं? पाणीच असतं की. पण ते किती वेगळं लागतं आपल्या घरच्या चव पेक्षा, ते पाणी वेगळं लागतं. वेगळीच येते. ते तीर्थाचं रूप. कारण सगळ्या अफर्मेशन कोणत्या गेलेल्या असतात? तीर्थाच्या अफर्मेशन, म्हणजे चांगलं अफर्मेशन गेलेले असतात, आणि म्हणून ते पाणी आपल्याला एकदम चांगलं लागतं. तर हे अफर्मेशनचा प्रभाव आपल्यावरती होत असतो. त्याचं कारण आपल्यामध्ये 70% पाणी आहे. 70% पाणी आहे, आणि त्यामुळं चुकीचे व्हायब्रेशन, नकारात्मक व्हायब्रेशन जेव्हा आपल्या भोवती येतात तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो, आणि आपले व्हायब्रेशन बदलतात, आपले विचार बदलतात, आणि आपली कृती बदलते. आपण टोटली बदलतो. चिडचिडेपणा हे खूप आपल्याला म्हणजे नकारात्मक गोष्टीचा त्रास व्हायला लागतो. आता हे 70% पाण्यावर त्यांनी केलं. अजून त्यांनी कशावर केलाय बघा प्रयोग? त्यांनी अन्नावर केलाय.
मसुरी माटेने काय केलं, 3 बरण्या घेतल्या. अन्नावर, पाण्यावर जसा परिणाम होतो अफर्मेशनचा, तसा अन्नावर सुद्धा होत असतो. त्यांनी 3 बरण्या घेतल्या. 3 बरण्यावर त्यांनी स्टिकर चिटकवलं. लव एकावर नथिंग आणि एकावर हेट, हे स्टिकर चिटकवली आणि तिन्हीतही समान भात भरला. तिन्हीमध्ये पण त्यांनी एकच भात शिजवलेला त्यांनी 3 बरणीमध्ये समान भरून टाकला. मग त्यांनी पहिली बरणी जी लवची आहे त्या बरणीला त्यांनी खूप मायेने बोललं, त्या भाताला खूप मायेने बोललो, खूप प्रेमाने बोललो. ह्या नथिंगला त्यांनी काहीच बोललं नाही, तशीच राहू दिली ती बरणी. आणि हेटला त्यांनी शिव्या घातल्या. त्यांना ज्या शिव्या नकारात्मक घालायच्या होत्या त्या शिव्या घातल्या. अन्नावरचा हा प्रयोग आहे त्यांचा. शिव्या घातल्या. असे 5-6 दिवस झाल्यानंतर बरणी उघडून बघितली तर लव जिथं लिहिलं होतं तो भात एकदम चांगला राहिला. नथिंग जिथं लिहिलं होतं, म्हणजे त्याच्यावर त्यांनी काही शिव्या घातल्या नाही, चांगलंही म्हटलं नाही, वाईटही म्हटलं नाही, तो भात थोडासा खराब झाला. आणि हेट जिथं म्हटलं होतं तो भात एकदम खराब झाला. एकदम पाणी सुटलं त्या भाताला. म्हणजे एकाच वेळी एकसारख्या बरणीत एकसारखा भात त्यांनी भरला आणि त्या भाताला वेगवेगळ्या प्रकारच्या अफर्मेशन दिल्या, सूचना दिल्या किंवा त्यांच्याबद्दल बोलले. ते एकाला प्रेमाने बोलले, एकाला काहीच नाही बोलले आणि एकाला रागावून बोलले, हेट करून बोलले. तर त्या तिन्ही भातावर असा परिणाम झाला की ज्याच्यावर त्यांनी प्रेमाने बोललं तो भात चांगला आणि ज्याच्यावर रागाने बोललं तो भात खराब. म्हणजे अन्नावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणून स्वयंपाक करताना जर प्रसन्न असेल गृहिणी तर स्वयंपाक एकदम चांगला होतो. आणि तिच्या मनामध्ये जर काही चाललं असेल, मीठ तरी जास्त होतं, तिखट तरी जास्त होतं, बेचव होतं, तिने किती मसाले घालू मध्ये, त्याचा काही उपयोग होत नाही. कारण तिने ज्या हाताने ते करते, जे व्हायब्रेशन तिच्या भोवती तयार झालेले असतात ते व्हायब्रेशन त्या अन्नामध्ये मिसळ. त्याचं अजून एक उदाहरण बघा. आपल्याला घरामध्ये खिचडी खा वाटत नाही, पण कुठे देवाच्या ठिकाणी गेलो आणि तिथे प्रसादात खिचडी असली तर किती आवडीने खातो, ती किती छान लागते आपलं. कारण तिथं काय झालेलं असतं, फक्त चांगले व्हायब्रेशन त्याला भेटलेले असतात, देवाचा प्रसाद. आता आपण अक्कलकोटला जातो किंवा कुठल्याही देवाच्या ठिकाणी जातो, कसले जेवण असू दे, ते किती वरण पातळ असू दे, तो भात कसाही असू दे, त्या पोळ्या किती जाड असू दे, पण ते आपल्याला किती चविष्ट लागतात, किती छान लागतात. कारण त्या ठिकाणी फक्त आणि फक्त म्हणजे देवाचा प्रसाद हे अफर्मेशन त्याला मिळालेलं असतं, म्हणून ते तेवढं चांगलं. मग आता ही गोष्ट पटली ना की अफर्मेशनचा परिणाम आपल्यावरती होत असतो. आपल्या मनाला ज्या सूचना देतो त्या सूचना जाणीवपूर्वक चांगल्या द्यायला पाहिजे, सकारात्मक द्यायला. चुकूनही आपण नकारात्मक बोलायचं नाही, चुकूनही नाही बोलायचं, कुणाबद्दलही नाही बोलायचं, आपल्या घरातल्या व्यक्तींबद्दल किंवा कुणा, कारण त्याचे व्हायब्रेशन इथंच असतं. हे प्रयोगाने सिद्ध झाले, नासाने सिद्ध केले. आजही नेवासाला ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलंय, कंटाळा आला का? कंटाळा आला असेल तर सांगा. सांगते मी अफर्मेशन, मग बाकीचं उद्या चालतंय. नाही तुला आलं नाही पण मला नाही, मन लागत नसेल तर नको, म्हणजे थोडा एखाद दुसरा दिवस जास्त लागेल आपल्याला, पण व्यवस्थितच आपल्याला कळलं पाहिजे. अफर्मेशनचा परिणाम आपल्यावरती हा होत असतो. म्हणून नेहमी सकारात्मक अफर्मेशन आपल्यासाठी, आपल्या दुसऱ्यांसाठी नाही, आपल्यासाठी आपण नेहमी सकारात्मकच बोलायचं, नकारात्मक अजिबात बोलायचं नाही. आणि अफर्मेशन आपल्यासाठी चांगल्याच द्यायच्या, त्याचा आपल्यावरतीच इफेक्ट होतो. मसुरी माटेने हे सिद्ध केलंय, आपणही सिद्ध केलंय. आपणही बघतो की आपण जे बोलतो ते घडत असतं, तसंच घडतं.
आपलं लाईफ सुद्धा आपण कधीतरी म्हणलेलं असतं, अफर्मेशन दिलेली असते, त्याच्यानुसार आपल्याला ती मिळत असते. मग आज काय पाहिलं आपण पाहिलं की आपल्या जीवनातून आपल्याला नकारात्मक गोष्टी ह्या काढून टाकल्या पाहिजेत. आपलं मन आपल्याला रिकामं केलं पाहिजे. आपलं जीवन आपल्याला घडवायचं असेल तर आपण माफ करायला आणि माफी मागायला दोन्ही शिकलं पाहिजे. मनातल्या मनात माफी मागायची आणि मनातल्या मनात माफ करून टाकायचं. त्या व्यक्तीच्या जवळ जायची गरज नाही आपल्याला, जाऊन तिथं काही हे करायची गरज नाही. आपण माफ करायचं आणि माफी पण मागायची. दोन्ही गोष्टी आपण करायच्या. आपलं मन स्वच्छ करायचं ते माफी मागून आणि माफ करून. आणि मग आता तिसरी गोष्ट काय शिकली आपण शिकलं की आपले सबकॉन्शियस माइंडच आपला सगळा करता धरता आपल्या जीवनाचा. सबकॉन्शियस माइंडला जे पोचवलं जातं त्याच्यानुसार आपलं लाईफ आपलं जीवन हे घडत असतं. मग सबकॉन्शियस माइंडला आपण नेहमी पॉझिटिव्ह द्यायचं, सकारात्मक द्यायचं. आणि मग आता हे कसं बाबा सबकॉन्शियस माइंडला सगळं द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मग त्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाण्याचे 3 टेक्निक, 3 रस्ते. एक आहे अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन, तिसरा मेडिटेशन. मग आज आपण बघितलं की अफर्मेशन. मग आपल्याला वाटेल अफर्मेशन म्हणजे काय, असं काय असतं, आपण बोललं म्हणजे काय तसं होतच का? मग ते खरं आहे हे बघण्यासाठी आपण मसुरी इमोटोचे प्रयोग बघितले, जे त्यांनी पाण्यावर पण केले, अन्नावर पण केले. आणि आपण पाहिलं की 1-2 उदाहरणही आपण घेतली. आपण खूप सारी उदाहरणं घेऊ शकतो आपल्या दैनंदिन जीवनातून की आपण जे बोलू तसं ते होत असतं. आणि हेही बघितलं की जिजामातांनी जसं अफर्मेशन दिलं तसे राजे घडले. हे उदाहरण मी का दिलंय सगळ्याला माहित असतं म्हणून. तर अफर्मेशनचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो. आता उद्या आपण बघणार आहोत खरंच अफर्मेशन दिल्यानंतर हे बदल होतात. हे प्रयोगाने आपण उद्या बघूया. ठीक आहे, आज थांबू. पहिलाच दिवस आहे, जास्त ताणायला नको. थोडं थोडं हे करून चालतंय. एक मिनिट. थँक्यू. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. रेकी माता आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देवो हीच रेकी चरणी प्रार्थना. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एक मिनिट. थँक्यू.